कोणालाच विश्वास बसणार नाही की तुम्ही हा नाश्ता 2 कच्चे बटाटे आणि 1 वाटी रव्यापासून झटपट बनवला आहे. लहान मुलांना तर हा पदार्थ एवढा आवडेल की रोज बनवून दे म्हणतील. एकच काय, सर्वच असे कुरकुरीत तयार होतात आणि तुम्ही एकदा बनवून आठवडाभर खाऊ शकता. संध्याकाळचा टी टाइम असो वा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी एकदम भारी ऑप्शन आहे. त्यासाठी मी इथं 2 मीडियम आकाराचे बटाटे घेतले आहेत. एक मोठा बटाटा घेतला ना तरीही एवढा ताट भरून नाश्ता तयार होईल. बटाट्याची साल काढून घ्यायची व बटाटा असा तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा. बटाट्याचे तुकडे जास्त लहान करायची गरज नाही, कारण बटाटे आपण मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत. बटाट्याचे तुकडे करून झाले की बटाटा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे बटाट्यातील स्टार्च वेगळा होईल आणि बटाटा काळा पडणार नाही. बटाट्यातील पाणी वेगळं करून बटाटा मिक्सर जारमध्ये काढायचा. यातच एक कांदा पण स्लाइसमध्ये कट करून घालायचा. बारीक कट करून घ्यायचा, म्हणजे पेस्टमध्ये तुकडे राहणार नाहीत. कांद्याने या नाश्त्याची चव अजूनच वाढते. त्याचबरोबर मी इथं 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मिरचीचं प्रमाण मी कमी ठेवलं आहे, कारण यात आपण नंतर कुटलेली लाल मिरची पण वापरणार आहोत. पाणी न घालता मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची व आता यातच 1 वाटी बारीक रवा घालायचा व परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता गॅसवर पॅन गरम करायचा व 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की जिरे व हिंग घालून फोडणी करायची. ज्या वाटीने रवा घेतला ना त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं. पाणी जास्त ॲड करू नका, नाहीतर पीठ पातळ होईल. चवीपुरतं मीठ घालून तयार पेस्ट घालायची व गॅसची फ्लेम लो ठेवून व्यवस्थित पेस्ट पाण्यात मिसळून घ्यायची. ही प्रोसेस थोडी फास्ट करायची, म्हणजे मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाहीत. 2 मिनिटांमध्येच हे मिश्रण घट्ट होऊन पॅन सोडायला लागतं. झाकण ठेवून गॅस बंद करायचा व 5 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला असंच वाफवून घ्यायचं आहे. तोपर्यंत पुढची तयारी करू. एका वाटीत अर्धा चमचा चिली फ्लेक्स, चवीपुरतं थोडंसं चिमूटभर मीठ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर व 4 चमचे गव्हाचं पीठ घालायचं. हे मिश्रण आपण कोटिंगसाठी वापरणार आहोत आणि त्यासाठी मैदा किंवा कॉर्नस्टार्च नाही तर गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत. आता यात थोडं थोडं पाणी घालून अशी पेस्ट बनवून घ्यायची. जसं बेसन पोळीसाठी आपण पीठ भिजवतो ना, अगदी तशी कन्सिस्टन्सी हवी. 5 मिनिटांनंतर बटाटा व रव्याचं मिश्रण पाहूया. आपण रवा मिक्सरला फिरवून घेतल्यामुळं एकदम मऊ असं हे पीठ तयार झालं आहे आणि सध्या हाताला सोसवेल असं थंड पण झालंय. एका भांड्यात काढून घेऊन यात 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा पांढरे तीळ घालायचे. 6 ते 7 कढीपत्त्याची पाने चिरून घालायची. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं. हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ देऊ नका. थोडंसं गरम असतानाच हाताला सोसवण्यासारखं झालं की यात सर्व जिन्नस घालून मऊ करून घ्या. आता पोळपाटावर तेल स्प्रे करून घ्यायचं व तयार पिठातील थोडा पोर्शन घेऊन लाटण्याने पसरवून घ्यायचा. चपातीपेक्षा थोडा जाडसर ठेवायचा, जास्त पातळ लाटायचा नाही. असं लाटून झाल्यावर तुम्ही तुम्हाला हवं त्या आकारात ही कट करून घेऊ शकता. मी इथं छोटे छोटे बाईट्स असतात ना त्या आकारात कट करून घेणार आहे. त्यासाठी मी हिंगाच्या डबीचं झाकण वापरलं आहे. तुमच्याकडे वेगवेगळ्या शेपचे कटर असतील ना तर त्याने कट केलं तरीही चालेल, किंवा अगदी शंकरपाळीसारखं कट केलं ना तरीही चालेल. लहान मुलांना तेवढंच वेगळं काहीतरी भारी वाटतं. तुम्ही हे असे शेप कट करून एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवले ना, अगदी आठवडाभर असेच राहतात, अजिबात खराब होत नाहीत. आणि जेव्हा खायचं असेल तेव्हा वरून असं गव्हाच्या पिठाची स्लरी कोट करून तळून खाऊ शकता. मी इथं गव्हाच्या पिठाच्या स्लरीत एक एक डिप करण्यापेक्षा डायरेक्ट स्लरी बाईट्समध्ये घातली आहे, म्हणजे काम पण सोपं होईल. कढईत चांगलं कडकडीत तेल गरम करायचं आणि तयार बाईट्स एक एक करत तेलात सोडायचे. बाईट्स तेलात सोडत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची व एकदा सर्व बाईट्स तेलात सोडून झाले की गॅसची फ्लेम मीडियम ठेवून बाईट्स सोनेरी रंगावर तळायचे. इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, बाईट्स तळत असताना तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे. गॅसची फ्लेम लो राहिली तर बाईट्स तेलकट होतील व हाय राहिली तर कुरकुरीत होणार नाहीत. त्यामुळे ही विशेष काळजी घ्या. मीडियम फ्लेमवर अगदी 3 ते 4 मिनिटात मस्त बाईट्स तळले जातात. वरून एकदम कुरकुरीत होतात. तुम्ही पाहू शकता किती छान फुलल्या आहेत आणि रंगही किती सुरेख आला आहे आणि चव तर त्याहून जबरदस्त. आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल किती क्रिस्पी झाले आहेत ते, आणि तेलकट तर अजिबातच नाही. या गरमागरम बाईट्स तुम्ही टोमॅटो केचप किंवा हिरवे चटणी बरोबर सर्व करू शकता. घरी कोणी पाहुणे येणार असतील तर आदल्या दिवशीच प्रिपरेशन करून तुम्ही आयत्या वेळी या बाईट्स तळून सर्व करू शकता आणि कोणाला विश्वासच बसणार नाही की या रवा व कच्चा बटाटा वापरून तुम्ही बनवल्या आहेत. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.